श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। हे महादेव जे कोणी भगवान शिव आणि मोचीची ही पौराणिक कथा ऐकतील त्यांच्या भाग्यातील सर्व दुःख संकटे गरिबी दूर करून त्यांच्या भाग्यात चमत्कार कर आणि या भक्तांना थक्क करणारी तुमची अनुभूती येऊ द्या। सदैव त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करा। भगवान शिव आणि मोचीची ही कथा फक्त ऐकल्याने पुढच्या पिढीची गरिबी दूर होते। ही कथा फक्त शांतपणे खऱ्या श्रद्धेने ऐकल्याने आपण भगवंताकडे मागू त्या इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करतात। हा अनुभव तुम्हाला येत्या 3 दिवसात आल्याशिवाय राहणार नाही। भगवान शिव आणि मोचीची ही कथा ऐकल्याने कितीही मोठे रोग आजार भीती शत्रू नेहमी रडवणारे दुःख सर्व काही दूर होऊन आपल्या घरी सुख समृद्धी येते। भगवान शिव साक्षात समोर येऊन आपल्याला दर्शन देणारी अनुभूती तुम्हा सर्वांना येईल। भगवान शिव आणि माता पार्वती तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमच्या आयुष्यातली सर्व दुःख नष्ट करून तुमच्या भाग्यात सुख समृद्धी प्राप्त करून हीच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या चरणी प्रार्थना। भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाइप करून व्हिडिओला लाईक करा। भक्तांनो, ही कथा तुम्ही ऐकत आहात तर शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अर्ध ज्ञान घेणं कधीही उपयोगाचे ठरत नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। भगवान शिव आणि माता पार्वती व मोचीच्या या पौराणिक कथेला देव कोणाला देतो आणि कोणापासून हिरावून घेतो, ही कथा नीट समजून घेतली तर अनेक पिढ्यांची गरिबी दिसणार नाही। कोणाकडून हिरावून घेतो तर मैत्रिणींनो, देवावर विश्वास ठेवणारे करोडो लोक असतात, पण देव कोणावर विश्वास ठेवतो हे रहस्य या व्हिडिओमध्ये मी उलगडणार आहे। देवावर विश्वास ठेवल्याने देवीची भक्ती केल्याने देव प्रसन्न होतो का, हा प्रश्न आपल्या सर्वांनाच कधी ना कधी पडला आहे। देवावर श्रद्धा ठेवून देव प्रसन्न होतो तर तो आपल्यावर त्याच्या कृपेचा वर्षाव का करत नाही? देवाच्या कृपेपासून लोक का वंचित आहेत? देव आपल्यावर कधी प्रसन्न होतो आणि तो आपल्यावर कधी नाराज होतो हे आपण समजून शकलो नाही असं मला वाटतं। ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल तेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करते। ही कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि या कथेतून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील। भक्तांनो, ही गोष्ट आहे एका गरीब मोचीची। देवाने त्या गरीब मोचीला करोडपती कसे केले? आपल्या भावाचा विश्वासघात करणाऱ्या देव काय शिक्षा देतो हो या कथेतून आपल्याला कळेल। ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकल्याने आपल्या सर्व इच्छा भगवान शिव पूर्ण करतात आणि आपल्या घरी कधीही संकटे येऊ देत नाहीत। त्यामुळे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा, हे तुम्हाला सर्वांना विनंती करून सांगते। दुसऱ्याचा विश्वासघात करणे आणि स्वतःच्या भावाची फसवणूक करणे, त्यांच्याशी बेईमानी करणे, त्यांचा पैसा लुबाडणे हे जगातील सर्वात मोठे पाप देशाच्या श्रेणीत येते असे म्हणतात। यासाठी देवसुद्धा त्याला कधीच माफ करत नाही। चला तर मग मनाला भिडणाऱ्या आणि प्रेरणादायी कथेला सुरुवात करूयात। एका काळी एका गावात मोची राहत होता। त्याला 2 वेळचे जेवण मिळणे ही अवघड होते। त्याचे स्वतःचे कोणतेही दुकान नव्हते जिथे तो आपले काम करण्यासाठी तात्पुरते थांबू शकतो। त्यामुळे तो कधी रस्त्यावर थांबायचा तर कधी रस्त्याच्या कडेला थांबून लोकांचे बूट आणि चप्पल दुरुस्त करून द्यायचा आणि त्याच्या कामाच्या बदल्यात आपल्याला जीवनाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळालेल्या पैशातून तो खूप समाधानी होता। भक्तांनो, एकेकाळी श्रावण महिना येतो आणि आपण सर्वजण जाणतोच की श्रावण महिना किती पवित्र असतो। श्रावण महिन्यात भगवान महादेवांची भक्त त्यांना जल अभिषेक करतात, तसेच कावड यात्रा देखील काढतात। नेहमीप्रमाणे तो मोची लोकांचे बूट दुरुस्त करत बसला होता आणि तिकडे श्रावण महिना चालू होता। भगवान शिवाचे भक्त मोठ्या श्रद्धेने भगवान शिवावर विश्वास ठेवून कावड अर्पण करण्यासाठी जात होते। मोची लोकांच्या चपला बूट दुरुस्त करत बसला होता तेव्हा त्याने भगवान शिवाच्या भक्तांना कावड घेऊन मंदिरात जाताना पाहिले। त्या लोकांना इतक्या आनंदात भक्तिभावाने मंदिरात जाताना पाहून त्याच्या मनातही आपणही भगवान शिवाला कावड घेऊन त्याच्यावर जलाभिषेक करू ही भावना जागृत झाली। पण तो बिचारा ही गोष्ट मनातच ठेवून बसला। तो विचार करू लागला की माझ्याकडे कावड विकत घेण्यासाठी थोडेसेही पैसे नाहीत, मग मी कावड घेऊन भगवान शिवाच्या मंदिरात कसा जाऊ शकतो? पूर्ण दिवस जेव्हा मी मेहनत करतो तेव्हा कुठे एका रात्रीची भाकरी मला मिळते। इतका दिवसभर मेहनत करू नये
मी दोन्ही वेळचे जेवण कमावू शकत नाही, तर मी भगवान शिवासाठी कावड कशी घेऊ शकतो? म्हणूनच हा विचार करून तो उदास होतो. पण त्याच्या मनात भगवान शिवाची मोठ्या प्रमाणात भक्ती जागृत झालेली असते. त्याने हार कधीच मानले नाही. त्याने मनात विचार केला की मी भगवान शिवासाठी कावड घेऊन जलाभिषेक तर नक्कीच करणार, पण यावर्षी नाही, पुढच्या वर्षी मी त्यांना कावड घेऊन ती सजवून त्यांच्यावर जलाभिषेक नक्कीच करून येणार. त्या दिवसापासून तो त्याच्या कामात व्यस्त झाला. पण त्याच्या मनात दिवसेंदिवस भगवान शिवाबद्दलची भक्ती जास्तीत जास्त प्रमाणात वाढत गेली. तो सतत भगवान शिवाचे नाव घेऊ लागला, त्यांचे ध्यान करू लागला. आता तो रोज सकाळ संध्याकाळ भगवान शिवाची पूजा देखील करत असे. दिवसभर त्याच्या मुखात फक्त आणि फक्त भगवान शिवाचेच नाव असायचे आणि भगवान शिवाचे नाव घेता घेता रोजच्या रोज तो आपली चप्पल बूट दुरुस्त करण्याचे काम रस्त्यावर कडेला बसून करत असे. एका दिवसाची गोष्ट आहे. मोठी एक दिवस कुठेतरी कामानिमित्त बाहेर जात होता, तेव्हा रस्त्यात त्याला एका कुंभाराचे दुकान दिसले. कुंभार मातीची भांडी घडवत होता, तेव्हा मोचीची नजर तिथे ठेवलेल्या एका मातीने बनवलेल्या गल्ल्यावर बनले, ज्यामध्ये आपण पैसे साठवतो किंवा पैसे टाकतो. तो गल्ला बघून त्याच्या मनात विचार येतो की मी हा गल्ला माझ्या घरी घेऊन जातो आणि रोजच्या रोज माझ्या धंद्यातून जे काही कमाई होते त्यातून मी थोडेफार पैसे काढीन आणि ते पैसे मी गल्ल्यात टाकेन. 1 वर्षानंतर जितके पैसे या गल्ल्यासाठी जमा होतील त्या पैशातून मी माझ्या महादेवांसाठी कावड खरेदी करीन आणि त्यांना जल अर्पण करून त्यांना जलाभिषेक करेन. हा विचार करून तो खूप आनंदी होतो आणि कुंभाराला पैसे देऊन तो गल्ला विकत घेऊन आपल्या घरी जातो. भक्तांनो, तो मोची गल्ला घेऊन आपल्या घरी जाऊन आपल्या पत्नीच्या हातात देतो. तेव्हा ती पत्नी विचारते, मी या गल्ल्याचं काय करू? तेव्हा तो मोची आपल्या पत्नीला उत्तर देताना म्हणतो, माझी एक इच्छा आहे. तो आपल्या पत्नीला सांगून लागतो, आपण जे रोज पैसे कमावतो त्यातील थोडे पैसे रोजच्या रोज आपण या गल्ल्यात टाकायचे. 1 वर्षामध्ये या गल्ल्यात थोडेफार पैसे तर नक्कीच साठतील. मग त्या पैशातून आपण एक कावड तयार करून भगवान भोलेनाथांसाठी कावड अर्पण करायला त्यांच्या मंदिरात जाऊ. हे प्रिये, माझ्या मनात भगवान भोलेनाथावर कावड चढवण्याची इच्छा प्रकट झाली आहे. मैत्रिणींनो, मोचीची ही इच्छा ऐकून मोचीची पत्नी खूप आनंदी होते आणि त्याला म्हणू लागते, हे पतिदेव, आजपासून या गल्ल्यात पैसे टाकण्यासाठी मीही तुम्हाला मदत करेन. मी जे काही पैसे कमावेन त्यातील थोडे पैसे मी गल्ल्यात टाकेन. मलाही भगवान भोलेनाथांवर कावड चढवण्याची मनोमन इच्छा जागृत झाली आहे. भक्तांनो, यानंतर तो मोची आणि त्याची पत्नी रोजच्या रोज अशा प्रकारे भगवान शिवाची पूजा करतात. भगवान भोलेनाथांचे रोजच्या रोज आपल्या घरी नामस्मरण ध्यानधारणा करतात आणि आपले काम चालू ठेवतात. संध्याकाळी दिवसभर काम करून मोचीचे पैसे घरी घेऊन येत असेल, त्यातील थोडेफार पैसे काढून मोची व त्याची पत्नी पैसे त्या गल्ल्यात टाकत असेल. अशातच हळूहळू दिवस निघून जातात आणि कालांतराने 1 वर्ष येऊन श्रावण महिना देखील येतो. भक्तांनो, या महिन्यात सर्व भक्त कावड तयार करून महादेवांना जलाभिषेक करण्यासाठी त्यांच्या मंदिरात जाऊ लागतात. तेव्हा त्या मोचीने हे सर्व पाहिले, तेव्हा तोही विचार करू लागला की आता या वर्षी तर मी नक्कीच कावड तयार करून महादेवांना जलाभिषेक करण्यासाठी मंदिरात जाणार. मग तो लगेचच त्याच्या घरी येतो आणि त्याला गल्ला 1 वर्षामध्ये पूर्ण भरलेला असतो. त्याने मोठ्या मेहनतीने त्या गल्ल्यात पैसे टाकून ते पैसे साठवलेले असतात. घरी येऊन तो गल्ला मोची फोडतो आणि त्यातून बरेच पैसे बाहेर येतात. गल्ला फोडल्यावर त्यातून आलेल्या पैशातून मोची बाजारात जाऊन एक कावड तयार करून घरी आणतो. मोठ्या प्रेमाने तो ती कावड सुंदर अशी सजवतो. या वेळेला तो खूप आनंदी असतो. त्याचा आनंद गगनात मावत नसतो. कावड तयार करून झाल्यानंतर तो मोठ्या भक्तिभावाने गंगा स्नान करण्यासाठी तिकडे जातो. स्वतः स्नान करून आपल्या कावडमध्ये पाणी भरून तो महादेवांना अभिषेक करण्यासाठी भगवान शिवाच्या मंदिरात जायला निघतो. जाताना त्याच्या मुखात भगवान शिवाचे सतत नाम असते. भगवान भोलेनाथांचे नामस्मरण करत करत तो चालत असतो. त्याने कावड आपल्या खांद्यावर ठेवलेली असते आणि मोठ्या श्रद्धेने मोठ्या आनंदाने भक्तिभावाने तो भगवान शिवाला भेटण्यासाठी निघालेला असतो. भक्तांनो, तिकडे भगवान शिव आणि माता पार्वती हे सर्व दृश्य पाहत बसले होते. म्हणतात ना, देवाच्या नजरेतून कोणीही वाचू शकत नाही. भक्तांनो, देव तर सर्वांनाच बघतात, पण काही लोकांना वाटतं की आपण कितीही वाईट काम करा, कितीही दुष्ट काम करा, आपल्याला कोणी बघतंय काय,
तर लोक दुनियेला घाबरतात, पण या देवाला कोणीही घाबरत नाही. ते विसरून गेले आहेत की तो ईश्वर आपले प्रत्येक कर्म पाहत आहे आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळणार आहे. भक्तांनो, भगवान शिव आणि माता पार्वती मोचीचे ते सर्व दृश्य पाहत होते. तेव्हा माता पार्वती भगवान शिवांना म्हणतात, हे परमेश्वर, बघा तुमचा भक्त किती प्रेमळ आणि खऱ्या श्रद्धेने तुमची भक्ती करतोय. आजच्या दिवसासाठी त्याने पूर्ण वर्षभर मेहनत करून कावड खरेदी करण्यासाठी, तुम्हाला जलाभिषेक करण्यासाठी पैसे साठवले आहेत. मोठ्या विश्वासाने तो तुमच्याकडे चालत येत आहे. हे पाहून मला तर फार आनंद होत आहे. तेव्हा भगवान शिव म्हणतात, माता पार्वती यांना म्हणतात, हे पार्वती, हे दृश्य मी देखील पाहत आहे. मोठ्या मेहनतीने 1 वर्ष पैसे साठवून माझा भक्त हे सर्व माझ्या प्रेमासाठी, भक्तीसाठी करत आहे. त्याने एक एक पैसा जमा करून हे सर्व केले आहे. पण मला आता या भक्तीची परीक्षा द्यावीशी वाटत आहे. मला पाहायचे आहे की माझा भक्त फक्त माझी खरी भक्ती करतो की खोटे खोटे नाटक करतो. मला पाहायचे आहे की माझा भक्त खरीच माझी श्रद्धा करतो की नाही, की इतर काही खोट्या लोकांप्रमाणे तोही खोटे नाटक करतो. यावर माता पार्वती म्हणतात, तुम्ही असे करू नका. हा बिचारा खूप गरीब आहे. 1 वर्षापासून पैसे साठवून तुमच्यासाठी तो कावड घेऊन तुमच्यावर जलाभिषेक करण्यासाठी तो येत आहे. पण तुम्ही त्याची परीक्षा घेऊन त्याला खूप जास्त दुःख देत आहात असं मला वाटतं. आणि जर तो परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही तर त्या बिचारा भक्ताचे मन नाराज होईल आणि तो मन मारत जगत राहील आणि तुमच्यावर जलाभिषेक करण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहील. भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही चिंता करणं सोडून द्या. माझे जे भक्त असतात ते खऱ्या मनाचे असतात आणि त्याच भक्तांची परीक्षा घेतो. या भक्ताला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखत असतो. मी त्याच्या मनाच्या आतमध्ये जाऊन बघत असतो की कोणत्या भक्ताच्या मनामध्ये आमच्या प्रती खरी भक्ती आहे. त्यामुळे मला या मोचीची परीक्षा नक्कीच घ्यावी लागेल. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, ठीक आहे, जशी तुमची इच्छा प्रभू. भक्तांनो, इकडे भगवान शिवाचा भक्त मोची मोठ्या आनंदात भगवंताचे नामस्मरण करत भगवान भोलेनाथांचे कीर्तन करत करत कावड खांद्यावर घेऊन चालत होता. तेव्हा भगवान भोलेनाथ काय करतात तर रस्त्यावरून भगवान भोलेनाथांचे भक्त कावड खांद्यावरून जात होते. त्यात रस्त्यावर एका म्हाताऱ्या व्यक्तीचे रूप धारण करून एका रस्त्याच्या कडेला बसतात, जिथून कावड यात्रा जात होती. मग पुढे भोले बाबा त्या रस्त्यावरून कावड खांद्यावर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे पाणी पिण्यासाठी मागण्यास सुरुवात करतात की हे बाळा, मला थोडे पाणी पाज. मी पाण्याच्या तहानेने वेडा झालो आहे. पाण्यासाठी कदाचित माझा जीव जाऊ शकतो. त्यामुळे थोडे पाणी तू माझ्या मुखामध्ये टाक. कृपया थोडे पाणी मला देऊन तुझी माझा जीव वाचवा, असे भोले बाबा बोलत असतात. तेव्हा खांद्यावर कावड घेऊन जाणारे ते भक्त बोलू लागतात की हा कोणता वेडा म्हातारा इथे बसला आहे. आम्ही भगवान शिवाला जलाभिषेक करण्यासाठी इथून जात आहोत आणि हा आम्हाला अडवून आमच्याकडे पिण्यासाठी पाणी मागत आहे. आता आम्ही भगवान शिवाचे पाणी याला कसे देऊ, असे बोलून काही भक्त रागारागात बडबड करून तिथून निघून जातात. हा म्हातारा मेला तर मरू देत, याचा आम्हाला काय फरक पडणार नाही, पण आम्ही भगवान शिवाला कावड खांद्यावर घेऊन जलाभिषेक करण्यासाठी इथून निघून जातो. हे पाणी आम्ही या म्हाताऱ्याला पाजून आम्ही आमची यात्रा रद्द करू शकत नाही. भक्तांनो, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला म्हाताऱ्या बाबाचा वेश धारण करून बसलेले भगवान महादेव पाणी विचारतात. त्यांना पाणी देण्याची विनंती करतात, पण एकही श्रद्धाळू भक्त त्या बाबांना म्हणजेच महादेवांना पाणी देत नाही. भक्तांनो, माता पार्वती देखील हे सर्व दृश्य पाहत असतात. त्या बघतात की इतके सर्व भक्त आहेत, पण कोणीही माझ्या स्वामींना थोडेही पाणी देऊ शकत नाहीये. हे असे कसे शक्य आहे? एका मनुष्याचे दुःख कोणाला समजत नसेल तेवढ्यात तिथूनच भगवंताचे नाम घेत भगवान शिवाची ध्यानधारणा करत मोची तिथे आला आणि मग त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे रूप धारण केलेले महादेव त्या मोचीला अडवून म्हणतात, हे बाळा, मला खूप तहान लागली आहे. पाण्यासाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे. तू थोडीशे पाणी मला पाजशील? तुझ्या थोड्याशा पाण्याने माझा जीव वाचू शकतो. अरे बाळा, कावड खांद्यावर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला मला पाणी पाजण्याची विनंती केली, पण एकही काही भक्ताने मला पाणी दिले नाही. उलट मला 4 शब्द सुनावून निघून गेले. भगवान भोलेनाथांचे भक्त असे असतात का? पण बाळा, मला तू पाणी पाजून माझा जीव वाचवावा अशी माझी इच्छा आहे.
कृपया मला पाणी पाजून माझा जीव वाचव, अशी विनंती म्हाताऱ्या वृद्धाचे रूप धारण केलेले महादेव त्या मोचीला करू लागतात. ज्या कावडमधून तू हे पाणी घेऊन जात आहे, ज्या महादेवांना तू भेटायला जात आहेस, त्यातील पाणी तू मला पाज, असं ते म्हातारे बाबा बोलू लागले. म्हातारे बाबाचे म्हणजेच ऐकून तो मोची पूर्णपणे विचारात जातो. तो मनात विचार करू लागतो की हे बाबा किती दिवसापासून तहानलेले आहेत काय माहीत. माझ्या पाण्याची खरी गरज यांना आहे, म्हणूनच ते माझ्याकडे पाणी मागत आहेत. मी पाणी यांना नक्कीच देईन, पण हे पाणी मी भगवान भोलेनाथांवर जलाभिषेक करण्यासाठी घेऊन जात आहे. पूर्ण 1 वर्ष मोठ्या मेहनतीने महादेवांवर जलाभिषेक करण्यासाठी मी पैसे साठवले होते. तेव्हा कुठेही तरी कावड ही तयार होते. मोठ्या आनंदाने ही कावड सजावून घेऊन मी महादेवाकडे जात आहे. पूर्ण 1 वर्ष मी या श्रावण महिन्याची वाट पाहिली की कधी एकदा श्रावण महिना येईल आणि महादेवांना जलाभिषेक अर्पण करायला जाईन. पूर्ण 1 वर्षानंतर माझे हे स्वप्न पूर्ण होते. याच विचारामध्ये तो मोची पूर्णपणे गुंतून गेला होता. तेवढ्यात ते म्हातारे बाबा म्हणतात, हे बाळा, तू कोणता विचार करत आहेस? मी इथे तहानलेला मरत आहे. कृपया मला तुझे थोडे पाणी दे, नाहीतर माझा मृत्यू इथेच होईल. म्हाताऱ्या वृद्धाचे रूप धारण केलेल्या महादेवांची अवस्था पाहून त्या मोचीला त्या बाबांची खूप दया येते आणि त्याचे डोळे पाण्याने भरतात. त्याने क्षणातच भगवान भोलेनाथांची माफी मागितली. बोलू लागला, हे भगवान भोलेनाथ बाबा, मला माफ करा. यावर्षी मी तुम्हाला हे कावड आणि जल अभिषेक अर्पण करू शकत नाही, पण मात्र पुढच्या वर्षी मी नक्की तुम्हाला कावड घेऊन जलाभिषेक करायला नक्की येईल. हे भगवान भोलेनाथ बाबा, मी पुन्हा नव्याने पैसे साठवून तुमच्यासाठी कावड सजवून तुमच्यावर जलाभिषेक करायला येईल. आता तुम्ही मला थोडं समजून घ्या आणि माझ्यावर कृपा करून मला माफ करा. पण आता हे पाणी मी या म्हातारे बाबांना पाजतो. हे प्रभू, कृपया मला क्षमा करा, कारण हे म्हातारे बाबा पाण्यासाठी मरू शकतात आणि या क्षणाला माझे हे कर्तव्य आहे की त्यांना माझे हे पाणी पाजून मी त्यांचा जीव वाचवावा. जर हे पाण्याशिवाय मरण पावले तर माझा तुमच्यावर जलाभिषेक करून काहीही उपयोग होणार नाही. सर्व काही व्यर्थ होईल. सर्वप्रथम माझा हा धर्म आहे की मी याचा जीव वाचवायला पाहिजे. पाण्याविना हे मरण पावले तर मला खूप मोठे पाप लागेल. भक्तांनो, हाच विचार करून त्या मोचीने त्याच्याकडे सर्व पाणी म्हाताऱ्याचे रूप धारण केलेल्या महादेवांना पाजले. भक्तांनो, या मोचीला ठाऊक देखील नव्हते की हे म्हातारे बाबा साक्षात महादेव आहेत, पण त्याने आपला धर्म ओळखून आपले कर्तव्य समजून मान ठेवून सेवा केली आणि त्यांना पाणी पाजून त्यांचा जीव वाचवला. मग मोची त्या म्हाताऱ्या बाबांना प्रणाम करून म्हणू लागतो की बाबा, मी आता घरी जातो, कारण आता माझ्याकडे भगवान भोलेनाथांवर जलाभिषेक करण्यासाठी पाणी नाही. पण यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. मी पुढच्या वर्षी श्रावणात भगवान भोलेनाथ बाबांवर जलाभिषेक अर्पण करेन, असे बोलून तो मोची आपल्या घरी जायला निघतो. तेव्हा म्हातारे बाबाचे रूप धारण केलेले महादेव त्या मोचीला अडवतात आणि म्हणतात, बाळा, तू तुझ्या घरी जात आहेस आणि कधीही घरी खाली हाताने जाऊ नये. जेव्हा जेव्हा तुम्ही घरी जात असाल तेव्हा हातात काही ना काही घेऊन जावे. थांब, मी तुला काहीतरी देतो, ते घेऊन तू तुझ्या घरी जा. मोची मनात विचार करू लागला की काय माहीत आता हे बाबा काय देत आहे, पण जशी त्याची इच्छा, जे देतील त्याचा स्वीकार करून मी ते घरी घेऊन जाईल. तेव्हा म्हाताऱ्या बाबांचे रूप धारण केलेले महादेव त्या मोचीच्या हातात बेलपत्र ठेवतात. बेलपत्र हातात देऊन म्हाताऱ्या बाबांनी सांगितली, ही पाने एका मातीच्या भांड्यात नेऊन ठेव. तुझ्या घरी घेऊन जा. संध्याकाळी जिथे पूजा तू तिथे करतो तिथे हे मातीचे भांडे नेऊन ठेव. सकाळी उठून तू आणि तुझ्या पत्नी या मातीच्या भांड्याची पूजा करा आणि मग हे मातीचे भांडे उघडा. भक्तांनो, नंतर तो मोची बाबांनी दिलेले ते बेलपत्र एका मातीच्या भांड्यात टाकून आपल्या घरी घेऊन जातो. त्यानंतर ते म्हातारे बाबा म्हणतात, म्हणजे साक्षात महादेव तिथून अंतर्धान होऊन जातात आणि मोची ते मातीचे भांडे घेऊन आपल्या घरी पोहोचतो. मग त्या मोचीने घरी जाऊन घडलेली सर्व घटना आपल्या पत्नीला सांगितली. आपल्या पतीचे हे सर्व म्हणणे ऐकून पत्नी बोलू लागली, काही हरकत नाही. पुढच्या वर्षी श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिवाला जल अर्पण करा. आता या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही त्या वृद्ध बाबांना पाणी पाजून त्यांचा आत्मा शांत केला आहे. त्याचबरोबर तुम्हाला खूप पुण्य देखील लाभला आहे.
तुम्ही खूप मोठे काम केले आहे. तेव्हा मोची बोलू लागला, त्या वृद्ध बाबांनी मी पाणी पाजले. त्या वृद्ध बाबांनी मला या मातीच्या भांड्यात बेलपत्रांची पाने दिली आहेत. त्या बाबांनी संध्याकाळी हे मातीचे भांडे जिथे आपण पूजा करतो तिथे ठेवून सकाळी उठून अंघोळ करून त्या मातीच्या भांड्याची पूजा करून मगच ते भांडे उघडायला सांगितले आहे. याच प्रकारे तू देखील तसे कर, असे पत्नीला मोचींनी सांगितले. भक्तांनो, याच प्रकारे त्याच्या पत्नीने हे मातीचे भांडे जिथे ती पूजा करत असते तिथे ठेवले आणि मग सकाळी उठून दोन्ही पती पत्नीने अंघोळ करून त्या मातीच्या भांड्याची पूजा करून ते मातीचे भांडे उघडले. तेव्हा ते दोघे पती पत्नी पूर्णपणे हैराण झाले. ते पूर्ण मातीचे भांडे सुवर्ण मुद्रांनी भरलेले होते. त्या मातीच्या भांड्यामध्ये पूर्णपणे सोने जमलेले होते. मोचीने मडक्यातील सोन्याची नाणी पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू तळले. ते पती पत्नी दोघेही रडू लागले. तो म्हणाला, प्रभू, हे आश्चर्यकारक आहे. हा तर भगवान भोलेनाथांनी दिलेला आशीर्वाद आहे. भोलेनाथांनी माझ्यावर कृपा केली, असे तो जोरजोरात तो मोची ओरडून आपल्या पत्नीला सांगू लागला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिये, ज्या म्हाताऱ्या बाबांनी मी पाणी पाजून त्यांचा जीव वाचवला ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात माझे भोलेनाथ होते. त्यांनीच आपल्यावर कृपा केली. त्यांनीच मला हे बेलपत्र दिली. या पानाचे रूपांतर सोन्याच्या मुद्रामध्ये केले. मी त्या बाबांना पाणी पाजले, पण मी ओळखू शकलो नाही की ते साक्षात देवाचे देव महादेव होते. हे परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे, धन्य आहे. भक्तांनो, आता मोची आणि त्याची पत्नी भगवान भोलेनाथांवरील भक्ती अधिक पटीने वाढवू लागतात. सोन्याच्या या मुद्रा बघून त्यांचे जीवन बदललेले असते. या सर्वात ते दोघे पती पत्नी खूप आनंदी असतात. नंतर थोड्या दिवसांनी या सुवर्ण मुद्रा बाजारात विकून तो मोची आपल्या स्वतःचे एक दुकान विकत घेतो. दुकानात तो चप्पल, बूट विकू लागतो. तसेच त्याच्या आधीचे काम सुरू असते. हळूहळू त्याचे दुकान खूप मोठे होते आणि चांगल्या प्रकारे चालू लागते. भोले बाबांच्या आशीर्वादाने त्यांनी हळूहळू त्याच्या दुकानात इतकी प्रगती केली की त्यांना भरपूर पैसे मिळू लागले. पैसे कमावून त्याने खूप छान घर बांधले आणि खूप छान घर बांधून दोन्ही पती पत्नी श्रीमंत झाले आणि त्या घरात आनंदाने राहू लागले. या सर्वामध्ये त्यांनी कधी भोलेनाथांची पूजा करणे सोडले नाही. कारण भक्तांनो, काही लोक असे असतात, या जगात देवाने आशीर्वाद देऊन त्याचे घर ऐश्वर्याने भरून लोक देवाची पूजा काय त्यांची आठवण देखील काढत नाहीत. पण भक्तांनो, मोची आणि त्याची पत्नी देवाला विसरले नाहीत. दिवसेंदिवस त्यांची पूजा ते दोघेही करत राहिले. सतत त्यांच्या घरात भगवान भोलेनाथांचा जप, नामस्मरण चालूच राहिला आणि भगवान शिव त्यांच्या घराला सर्व सुख देत राहिले. त्यांच्या घरात सुख समृद्धी येत राहिली. भक्तांनो, त्या मोचीला एक भाऊ देखील होता. त्याच्या आधीच एक दुकान होते. त्याचेही दुकान खूप छान चालले होते. अचानक त्याने पाहिले की माझा भाऊ रोज रस्त्याच्या कडेला बसून बूट चप्पल दुरुस्त करायचा, ज्याला सकाळ संध्याकाळ भाकरी मिळणेही मुश्किल व्हायचे. आणि आज तो अचानक एवढा मोठा व्यवस्थापित कसा झाला? हा गरीब माणूस इतका श्रीमंत झाला तरी कसा? त्याने दुकानाने घेतले आणि त्याने घर देखील बांधले. त्याच्याकडे खूप पैसा आहे. आपल्या भावाची प्रगती पाहून त्याचे हृदय जळले आणि त्याच्या हृदयावर साप रेंगाळला. आपल्या मोची भावाची प्रगती पचवू शकला नाही. आता या स्थितीवर तो इतका नाखुश झाला की रोज आपल्या भावाला मनातल्या मनात फुंकर घालू लागला, त्याच्यावर जळू लागला. भक्तांनो, हे स्वाभाविक आहे की तुमच्याकडे जास्त धन येत असेल आणि तुमची प्रगती होत असेल तर तुमचा हेवा करणारे, तुमच्यावर जळणारे लोकही वाढतात. अशा प्रकारे मोचीच्या भावाला त्याचा हेवा वाटला की त्याने काय केले पाहिजे की ज्यामुळे आपल्या भावाची वाट लागेल, तो उद्ध्वस्त होईल. मग त्याने मोचीवर चोरीचा आरोप लावला आणि गावातील मित्रांना सांगितले. त्याने आपल्या दुकानातून चप्पल, बूट चोरून त्याने स्वतःचे दुकान टाकले आहे. त्याने आपल्या दुकानातून पैसे चोरले आहेत आणि मालही चोरला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनो, हा माझा भाऊ मोची इतका मोठा सावकार बनला आहे. आपल्या भावाचे हे चुकीचे आणि घाणेरडे बोलणे ऐकून मोची रडायला लागतो. मोचीला विचारले, तू तुझ्या भावाच्या दुकानातील माल, पैसे, बूट, चप्पल चोरून हे सर्व केले आहेस का? त्या मोचीचा भाऊ पुन्हा म्हणाला, त्याला काय विचारता? मला विचारा. यानेच माझ्या दुकानातला सर्व माल, चप्पल, बूट चोरून त्याचे स्वतःचे दुकान टाकले आहे. तेव्हा लगेचच मोची रडत रडत म्हणतो की नाही, मी तुमचे सामान 1% चोरलेले नाही. ही तर माझ्या केलेल्या त्या म्हाताऱ्या बाबांची कृपा आहे. मग त्या मोचीने कावड यात्रेच्या वेळेस म्हाताऱ्या बाबाची म्हणजे दुसरी तिसरे कोणी नसून भगवान
भोलेनाथांची घडलेली सर्व घटना सावकारांना सांगितले, पण त्या गावकऱ्यांनी त्या मोचीवर थोड्याही प्रमाणात विश्वास ठेवला नाही. तेव्हा काही गावकऱ्यांनी मोचीला विचारले की हे म्हातारे बाबा आहेत तरी कोण? तेव्हा मोची म्हणाला, हे म्हातारे बाबा कोणी साधारण व्यक्ती नसून साक्षात देवादिदेव महादेव, विश्वपती, अधिपती भगवान भोलेनाथ होते. त्याच भगवान भोलेनाथांनी माझ्यावर कृपा केली आहे. भक्तांनो, त्या मोचीचे हे म्हणणे ऐकून गावकरी त्याच्यावर हसले आणि बोलू लागले, हा वेडा माणूस आहे. साक्षात भगवान भोलेनाथ कधीही प्रकट होऊन आपल्या भक्ताला मदत करायला येत नाही. हा माणूस तर आपल्याला काही सांगून फसवत आहे. भक्तांनो, म्हणतात ना, या दुनियेतील लोक खूप वेगळे आहेत. जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी चमत्कार पाहत नाहीत तोपर्यंत काही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. मग साक्षात त्यांच्याजवळ देव जरी जाऊन उभा राहिला तरीही ते त्यांना ओळखू शकत नाही, कारण ते लोभामध्ये अडकलेले आहेत. असे हे लोक दुनियेत आहेत. आणि फक्त हे खरे आहे, ज्या व्यक्तीमध्ये लोभ आहे, स्वार्थ आहे, त्या व्यक्तीच्या समोर साक्षात परमेश्वर प्रकट जरी झाला तरी ते त्यांना ओळखू शकणार नाहीत. गावकरी त्या मोचीला बोलू लागले, तू आम्हाला वेडं बनवत आहे. भगवान भोले बाबा कधीही कुठेही प्रकट होऊन काहीही देत नाही. गावकऱ्याच्या हे बोलणे ऐकून तो मोची खूप रडू लागला आणि भगवान भोलेनाथांना प्रार्थना करू लागला. बोलू लागला की हे भोले बाबा, तुम्ही काय केले? तुम्ही मला हे धन दिले आहे आणि मला ते मिळाले देखील. तुमच्या कृपेने मला सर्व प्राप्त झाले आहे आणि मी खूप पुढे देखील गेलो आहे. हे सर्व तुमचे आहे, हे सर्व तुम्ही मला दिलेले आहे. पण आज मला चोर ठरवले गेले आहे. या पृथ्वीवरील लोक मला चोर बनवत आहेत. लोकांचे जाऊ दे, पण माझा सक्का भाऊ मला चोर बोलत आहे. भोले बाबा, माझ्या भावाकडून मी ही अपेक्षा कधीच ठेवली नव्हती. तोही मला चोर बोलत आहे. हे भगवान भोलेनाथ, या सर्वांमध्ये हे चांगलं झालं असतं की जर तुम्ही मला काही दिलं नसतं तर हे सर्व झालं नसतं. कुणीही मला चोर बोललंच नसतं. जर मी गरीब राहिलो असतं तर कमीत कमी ही पृथ्वीवरील लोक मला चोर तरी म्हणाले नसते. भक्तांनो, अशा प्रकारे तो मोची भगवान भोलेनाथांना रडत रडत ही तक्रार करू लागतो. तेव्हा त्या मोचीचा भाऊ बोलू लागतो, मला तुझ्यावर विश्वास नाही. गावकऱ्यांनो, आपण पंचायतीमध्ये जाऊया. हा असा त्याची चूक मान्य करणार नाही. पंचायतीमध्ये बसून त्या माणसामध्ये हा त्याची चूक बरोबर मान्य करेल. भक्तांनो, मग दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ पंचायत जमा करतो. त्या पंचायतीमध्ये विचारलं जातं, सांगा तुमचा माल, तुमची चोरी कोणी केली? तेव्हा त्याचा भाऊ बोलू लागला की हा माझा भाऊ मोठी चोर आहे. त्याने माझ्या दुकानातील सर्व सामान्य चोरून स्वतःचे दुकान टाकले आहे. आता श्रीमंत झाला आहे. मला माझे पैसे पुन्हा भेटले पाहिजे. हा माझा भाऊ नाही तर भावाच्या नावावर कलंक आहे. मला काही माहीतच नव्हतं की हा इतका मोठा चोर आहे की याने माझ्या दुकानातील सर्व सामान चोरी करून स्वतःचे नवीन दुकान उभे केले आहे. मग पंचायतीमधील माणसांनी मोचीला विचारले, तुझा भाऊ ते बोलत आहे ते खरे आहे का? तेव्हा मोची म्हणतो, हे पंच परमेश्वर, मी तुम्हाला परमेश्वर म्हणून सांगतो की माझा भाऊ ते सांगत आहे ते सर्व खोटे आहे. मी याच्या दुकानातून कोणता माल चोरला नाही, कोणते सामान मी त्याचे घेतले नाही. माझ्यावर तर भगवान भोलेनाथांची कृपा केली आहे. आमच्याकडे जे काही आहे ते भगवान शिवाच्या कृपेने प्राप्त झाले आहे. भक्तांनो, मोचींनी घडलेली सर्व घटना त्या पंचांना सांगितली, पण त्या पंचांनी थोडाही विश्वास त्या मोचीवर ठेवला नाही, पण उलट प्रश्न विचारू लागले, आणि आता तू आम्हाला वेडं बनवत आहेस का? असं भोलेनाथ कधीच साक्षात प्रकट होऊन कोणालाही मदत करायला येऊ शकत नाहीत असे बोलू लागले. तो मोची म्हणाले, तू खोटं बोलत आहेस, तू आम्हाला फसवत आहेस. तेव्हा मोची म्हणू लागला, हे पंच परमेश्वर, मी खोटे बोलत नाही. माझ्यावर भगवान शिवांनी कृपा केली आहे. हे सर्व त्यांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाले आहे. त्यांनीच माझ्या भाग्यात हा चमत्कार केला आहे. आता या पंचांनी देखील त्या मोचीवर अविश्वास दाखवला. हे पाहून त्याला खूप वाईट वाटले आणि तो जोरजोरात रडून भगवान महादेवांना हाक मारू लागला. त्यांना प्रार्थना करू लागला, हे भगवंता, मी आज असा कसा फसलो? माझा भाऊच मला फसवत आहे. कृपया माझ्या संकटात धावून या, माझे रक्षण करा. मी आज खूप मोठा चोर बनलो आहे. हे प्रभू, आजच्या या संकटातूनच तू मला वाचवू शकतोस. या सर्वातूनच तू मला बाहेर काढू शकतोस. भक्तांनो, तो मोची जोरजोरात रडत आपल्या भगवंताला
हाक मारत असतो, मग साक्षात देवादिदेव महादेव इथे प्रकट होतात आणि रागारागात बोलू लागतात, हे दुष्ट लोकांनो, तुम्ही माझ्या निर्दोष भक्ताला का त्रास देत आहात? या मोचीने काहीही सोडले नाही, त्याने चोरलेले नाही, त्याने कुणाचाही 1 रुपयाही घेतलेला नाही. त्याच्याकडे जे काही सर्व आहे ते सर्व मी त्याला दिले आहे. मी त्याच्यावर प्रकट होऊन कृपा केली आहे. तो निर्दोष आहे. भक्तांनो, साक्षात भगवान शिवांना प्रकट झालेले पाहून तिथे जमलेले सर्व गावकरी भगवान शिवाच्या समोर नतमस्तक होतात आणि भगवान भोलेनाथांना म्हणू लागतात, हे परमेश्वरा, आम्हाला माफ करा, आमची खूप मोठी चूक झाली, खरंच आम्हाला क्षमा करा. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, याचा भाऊ सर्वात मोठा पापी आहे. त्याच्या भावालाच आपल्या झालेल्या भावाची प्रगती बघवली नाही, म्हणून त्याने त्या मोचीसोबत असे वागले आहे. आपल्या भावाची झालेली प्रगती त्याला सहन झाली नाही, म्हणून तो असा वागत आहे. या मोचीचा भाऊ इतका श्रीमंत असूनही त्याने कधीही आपल्या भावाला विचारले नाही की तुझे दुःख काय आहे, तुला कशाची कमी पडत आहे. सर्वात मोठा दुष्ट, सर्वात मोठा स्वार्थी या मोचीचा भाऊ आहे. यानेच याच्या भावाची कधीही काळजी घेतली नाही किंवा कधीही कोणतीही गोष्ट त्याला विचारली नाही. आणि माझ्या या भक्ताला सर्व प्राप्त करून मी दिले, तर तो माझ्या भक्तावर चोरीचा आरोप करत आहे. आमचा भक्त कधीही चोर बनू शकत नाही. आता मी तुम्हाला सर्वांना सोडणार नाही, असे भगवान भोलेनाथ बोलू लागले. माझ्या भक्ताला सतवणाऱ्याला मी शिक्षा करत राहणार. परमेश्वराच्या मुखातून हे शब्द ऐकून तिथे जमलेली लोक नतमस्तक होऊन जोरजोरात रडू लागली, माफी मागू लागली, बोलू लागली, हे प्रभू, आम्हाला माफ करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्हाला तुमची लीला समजू शकली नाही. सर्वांनी क्षमा मागितली आणि त्यानंतर रागात असलेले भोलेनाथ आपल्या भक्ताकडे खूप प्रेमाने बघू लागले आणि त्या मोचीला बोलू लागले, हे भक्त, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तुम्ही हवे ते वरदान मागा, ते तुम्हाला प्राप्त होईल. भक्तांनो, मोची म्हणतो, हे परमेश्वर, सर्वप्रथम मी तुम्हाला या सर्व लोकांना माफ करा, कारण या लोकांना काय झाले आहे हेच माहीत नव्हते. मी तुमच्याकडे हे वरदान मागतो की जोपर्यंत मी या जगात जिवंत आहे, तुमचे नाव जपत राहो, तुमचे नाम अखंड माझ्या मुखात राहो, आणि जेव्हा या पृथ्वीवर माझा मृत्यू होईल तेव्हाही माझ्या मुखात तुमचे नाम घेऊन माझा मृत्यू व्हावा, हीच प्रार्थना आहे. भक्तांनो, त्यांच्या भक्तीचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथ तथास्तु असे म्हणतात आणि तिथून अदृश्य होऊन जातात. त्यानंतर सर्व लोक त्या मोचीची माफी मागतात आणि म्हणतात की तुम्ही जर सर्वात मोठे भक्त आहात, आम्ही असंकेतीच लोभाच्या जाळ्यात अडकलो आहोत, त्यामुळे आम्हाला चांगले काय वाईट काय हे आम्हाला समजत नाही. आम्ही फक्त वाईट पाहू शकतो आणि जे लोक स्वार्थ लोभापासून दूर आहे ते चांगले पाहू शकतात. भक्तांनो, या कथेतून आपण शिकलो की भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती आहे. ज्यांना भगवंतावर प्रेम असते आणि जे भक्त निस्वार्थ सेवा करतात त्यांना देवाची कृपा प्राप्त होते आणि त्यांना देवाची कृपा समजते. मग भक्त मागच्या आधीच त्यांना सर्व काही देव प्राप्त करून देतो. ज्याच्या मनात स्वार्थ लोभ असतो त्याच्या मनात खोटेपणा असतो, मोठेपणा असतो. जे खोटी भक्ती करतात, ज्याच्या मनात दयेची भावना नसते, त्यांना वाटतं की मी खूप मोठे दान करत आहे असं दाखवण्याची त्यांची भावना असते. परंतु जर हृदयात प्रेम नसेल तर त्याची सर्वात मोठी सेवा देखील व्यर्थ होऊ शकते. जर तुम्ही इकडे देवाचे पाया पडत आहात, हात जोडत आहात, त्यांना नैवेद्य दाखवत आहात, पण तुम्ही तुमच्या दारात आलेल्या एका भुकेलेल्या माणसाला उपाशी पाठवत आहात, तर याचा काहीच उपयोग नाही. भगवंताला असे भक्त प्रिय नसतात. देवाच्या मंदिरात देणगी दिली, आम्हाला मोठे मोठे नैवेद्य दाखवले किंवा खूप मोठेपणा करून आम्ही प्रसन्न होत नाही. आम्हाला असे भक्त प्रिय नाहीत. भगवंताला तेच भक्त प्रिय असतात जे समाजातील मनुष्याची, जीवांची, मुक्या जनावरांची मदत करतात, दुसऱ्यांचा विचार करतात, कुणाला दुखावत नाही, जे इतरांना दया करुणा दाखवतात, त्यांच्यावर देव मोठ्या प्रमाणात कृपा करतात. मनुष्यामध्ये भगवंताला बघायला शिका आणि तुमच्याने होईल तेवढी सेवा करा. परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुम्ही रोजच्या रोज मंदिरामध्ये जाता, नैवेद्य ठेवता, पण तुमच्या मनामध्ये इतराबद्दल करुणा प्रेम नसेल तर तुम्हाला दयाच वाटत नसेल, असे भक्त देवाला आवडत नाही. तुम्ही देवाच्या इकडे पाया पडताय, तिकडे जाऊन सर्वांचा अपमान करताय, तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींचा
किंवा छोट्या व्यक्तींचा अपमान करताय तर तुमचं हे वागणं देवाला आवडणार नाही. तुम्ही दुसऱ्यांचा आत्मा शांत करा, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, मग बघा देव तुम्हाला शांत करेल. भक्त हो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.